पहिल्यांदा एक जोडपं आलं होतं. मला वाटलं आता चांगलं बोलतील ते माझ्याशी, छान गप्पा होतील आमच्या, पण तसं काहीच झालं नाही. एक दिवस तर कहरच झाला. फुलदाणी तोडली त्यांनी माझ्या घरातली. मग काळ वेळ न बघता गेले त्यांच्या रूमपाशी. दरवाजा ठोठवला, नवऱ्याने उघडला दरवाजा. चांगलं खडसावलं त्याला. खूप राग आला होता मला. रात्रभर त्या फुलदाणीमुळे झोप सुद्धा लागली नाही मला. आणि सकाळी बघितलं तर जोडपं गायब. हीच ती फुलदाणी. हो हो, पण तुम्ही अजून ही जपून ठेवली? आवडत्या गोष्टी जपून ठेवते मी. चहा अहो, मला खरंच नकोय चहा. प्रेमाने केलाय की. कुठे होतो आपण? ते नवीन जोडपं घर सोडून गेलं. त्यानंतर 2 सख्ख्या बहिणी इथे राहायला आल्या. मग मला वाटलं दोन्ही बायकाच आहेत, भांडणं व्हायची नाहीत. पण यांची तऱ्हाच निराळी. त्या जोडप्यापेक्षा ह्याच जास्त भांडायच्या. मी बोलताना घड्याळ बघतेस तू, म्हणजे माझं बोलणं ऐकत नाहीयेस. नाही, तसं नाहीये. मी फक्त वेळ बघत होते. तुम्ही बोला, मी ऐकते तुमचं बोलणं. काय सांगत होते? त्या दोघी बहिणी खूप भांडायच्या. त्यातली एक बहीण बँकेत होती, दुसरी मोठ्या कंपनीत होती कुठल्या तरी. दोघी रात्री उशिरा यायच्या. आल्यावर रोज भांडण. मी स्वयंपाक करणार नाही, तूच कर. त्रास व्हायला लागला मला. मग मीच ठरवलं, आपणच जेवण करून द्यावं, म्हणजे यांच्यातली भांडणं तरी मिटतील. मग स्वयंपाक केला, जेवण करून दिलं त्यांना. त्या दिवशी काहीच आवाज आला नाही. मला वाटलं चला, यांच्यातली भांडणं संपली. दुसऱ्या दिवशी बघायला गेले तर मी दिलेलं जेवण कचऱ्यात टाकून दिलं होतं. अन्नाची नासाडी केली त्यांनी. भयंकर राग आला होता मला. पण मग तुम्ही काहीच बोलला नाही? जाब विचारायला गेले तर दोघीही पसार. चहा घेतेस ना? हो, घेते ना. तुमचे मिस्टर कधी? सांगितलं ना यायचं तेव्हा येतील. अहो, पण आता पुढे काय झालं ऐक तर. हां. मग काय झालं पुढे? इथे येणारा प्रत्येक जण एका रात्रीत पसार व्हायला लागला. पण का? भास होतात म्हणून. लोकांना काहीही माहित नाही तरी घाबरतात. आपलं नवीन घर. आपल्या जुन्या घराची आठवण आली मला. मी सुद्धा हे घर पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला तसंच वाटलं होतं. एनिवे, तुला कसं वाटतंय घर? बंगला तसा जुना आहे, पण स्ट्रक्चर इंटरेस्टिंग आहे. खूप अँटिक आहे.
वेल म्हणून तर घेतलाय मी हा बंगला. मला आतून घर बघायचंय. एक्साइटमेंट वाढते माझी. चल. चल. समिधा, जखोबा, का वाचवलात? का वाचवलात? चिडतील ना ते. कोण आहेस तू? माहित नाही. मग इथे कशाला आलायस? आलो नाहीये, आलो नाहीये. त्यांनी आणलंय, त्यांनी आणलं मला इथे. त्यांनी एकदा का ठरवलं ना की काहीच बदलत नाही. निघा निघा, नाहीतर तुमचा पण शेवट करतील ते. काय बोलतोयस तू? कोणाबद्दल बोलतोयस का? आतमध्ये आराम करतायत ते, आराम करतायत आतमध्ये. चिडतील ते चिडतील. अरे कोण चिडतील? कोण ते? ते ज्यांनी रम्या आणि सच्याला काढलं. चल निघ इथून. मी नाही निघणार. तुला निघ म्हटलं ना, चल निघ. नाही गेलो तर असं नाही ऐकणार ना तू. जाणे तर सच्चा आणि राजू सगळे काढले. चल सच्चू आणि आजूला तुम्हाला पण गाडतील. क्षितिज, जरा थांब. काय चाललंय? अरे वेळा आहे कोणतरी तो. अरे पण तो आत आला कसा? जाऊ दे ना. चल मला घर दाखव. चल. समिधा, जखोबा, समिधा, 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 समिधा. चल घर बघू. आता मला सांग, लोकांना जर 10 वर्षापूर्वीची केस कळली तर किती घाबरतील? 10 वर्षापूर्वीची कसली केस? आय एम शुअर पैसे मिळाले ना म्हणून पळून गेले ते दोघं. तू तरी असे सगळे पैसे कसे काय दिलेस रे? आता बरं काम करत होती ती मुलगी आणि बरेच दिवस मी तिला काही पैसे दिले नव्हते म्हणून म्हटलं थोडे पैसे ट्रान्सफर करतो. मी जी चूक केली ती तू करू नकोस. अरे असं अनोळखी लोकांवर लगेच विश्वास नको ठेवूस. ही दादा अगदीच अनोळखी नव्हती ती. खूप दिवस काम चालू होतं तिचं, त्यामुळे ओळख वाढली होती म्हणून ठेवला विश्वास. पैसे खूप होते का? एक एफडी मोडावी लागली माझी. अरे काय क्षितिज, गेले ना सगळे पैसे पाण्यात. नाही, तू काळजी करू नकोस, मी सगळे पैसे परत मिळवतो की नाही बघ. काय करणार आहेस? पोलीस कंप्लेंट करेन पण सोडणार नाही मी तिला. ठीक आहे. इंटरेस्टिंग. फर्निचर खूप जुनं आहे, अँटिक आहे. क्षितिज, मला वाटतं आपण इथे अवनीची रूम करूया. अवनीची? हा दादा, घरात बऱ्यापैकी आड बाजूला आहे ही खोली, त्यामुळे मी विचार करतो तो इथे जरा स्टडी रूम करूया.
नॉट बॅड, गुड आयडिया. चल तुला बाल्कनी दाखवतो. मिस्टर अँड मिसेस तारकरांची केस, ही केस मी कधीच नाही ऐकली. कशी ऐकशील? खूप मोठं गूढ आहे ते. कोणालाच माहित नाही काय घडलं. नेमकं काय झालं होतं? दहा वर्षापूर्वी तारकर नावाचं एक जोडपं राहायचं. खूप सुखी संसार होता त्यांचा. त्या जोडप्याच्या आयुष्यात एकच दुःख होतं. त्यांचं लहान मूल दगावलं होतं. तेव्हापासून मिसेस तारकर खूप वेड्यासारखं वागायच्या. सोसायटीतल्या आजूबाजूच्या मुलांना घरी घेऊन यायच्या, त्यांना खाऊ पिऊ घालायच्या. त्यांचं हे विचित्र वागणं कोणालाच पटायचं नाही. पण त्या मुलांचे आई वडील त्यांच्या मुलांना पाठवायचे नाहीत मिसेस तारकरांकडे. ती मुलंही घाबरायची नंतर त्यांच्याकडे यायला. त्यामुळे खूप चिडायच्या त्या. हे तुमचं नाही, माझं मूल आहे असं सांगायच्या त्यांच्या आई वडिलांना. मुलांच्या आई वडिलांना पोलीस बोलवावे लागले. पण मिसेस तारकरांची काय चूक आहे? त्यांना पुन्हा मूल होणार नाही असं सांगितलं होतं त्यांना डॉक्टरांनी. आपण वांझ आहोत हे सहनच होईना त्यांना. मग पुढे? खूप त्रास भोगला त्यांनी. खाणं पिणं सोडलं होतं. तासनतास शून्यात बघत बसायच्या, सतत रडत राहायच्या. पण मिस्टर तारकरांनी खूप समजून घेतलं त्यांना. त्यांची काळजी घेतली, चांगले उपचार दिले त्यांना. पण मिसेस तारकरांच्या बाबतीत काहीच घडलं नाही. मग मिस्टर तारकरांचा मनस्ताप वाढत गेला आणि एका रात्री विपरीतच घडलं. मग आता काय करायचंय? अवनीचा वाढदिवस आपल्या या बंगल्यात साजरा व्हावा अशी खरीच इच्छा होती माझी. बघू पण आता. आणि जोशींनाही सांगितलंय मी त्या समीराचा शोध घ्यायला. ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढूया यातून. कोणाचा फोन आहे हा? समीराचा. यू शुअर? हां, आत्ता बंद आहे पण आय एम शुअर हा तिचाच फोन. याचा अर्थ तिचा फोन घ्यायला तिला इथे यावंच लागेल. तिला यावंच लागेल. आणि जरी नाही आली तरी हा फोन वापरून आपण तिचा पत्ता शोधायचा प्रयत्न करू शकतो. कोण आहे? कोण आहे? दिवस भरलेत तुमचे, दिवस भरलेत. या वाड्याच्या भिंतीनं आमच्या कित्येक पिढ्याचा रक्ताचा शिंपण घालून उभा केलाय आणि तुम्ही सरळ आत घुसलात.
या वाऱ्यात वाऱ्यानं पान जरी उडून आलं तरी माझ्या परवानगीशिवाय बाहेर जात नाही ते. तुम्ही कसे जाल? कसे जाल? या घरात लपून बसलेली गिधाड लचके तोडतील तुमचे लचके. अरे काय तो वेडा आहे. मारणार नव्हतो मी त्याला. त्याचं वागणं सारा विचित्र आहे. सगळं स्ट्रेंज आहे इथे. चल आपण निघूया इथून. चल. नाही चल चल चल. विपरीत काय घडलं? साफसफाई करताना त्यांच्या हाती काही कागदपत्र लागली. ती कागदपत्र म्हणजे त्यांच्या मुलाची पॉलिसी होती. त्या पॉलिसीनुसार त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर मिस्टर तारकरांना लाखो रुपये मिळणार होते. मग मिसेस तारकरांच्या मनात शंका आली की पॉलिसीचे एवढे सगळे पैसे गेले कुठे, आणि तोट्यात चाललेला मिस्टर तारकरांचा बिझनेस अचानक व्यवस्थित कसा चालायला लागला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ज्या वेळेला मिसेस तारकरांनी त्यांच्या नवऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या तेव्हा खूप मोठं भांडण झालं त्यांच्यात. झटापट झाली. त्या झटापटीत मिस्टर तारकरांनी त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्या जागच्या जागी गेल्या. त्यांनी असं केलं कारण मिसेस तारकरांना सगळं सत्य कळलं होतं. मिस्टर तारकरांनी त्यांच्या बायकोच्या प्रेताची विल्हेवाट लावली आणि निघून गेले. काही दिवसांनी परत आले. ज्यावेळेला लोकांनी त्यांना त्यांच्या बायकोबद्दल विचारलं तेव्हा त्यांची बायको परदेशात सेटल झाली असं सांगितलं त्यांनी. आणि लोकांनी विश्वास ठेवला, कारण त्या भयाण रात्री काय घडलं हे कोणालाच माहित नव्हतं. चहा घेणारच? नाही, नको. मला तासा तासाने चहा लागतो. एक मिनिट. त्या रात्री नेमकं काय घडलं हे जर कोणालाही माहीत नव्हतं तर मग या बाईला कसं काय कळलं? आकाश, अवनीच्या बर्थडेची तयारी झाली? त्याच्याकडे काय बघताय? आपल्याला साजरा करायचा आहे ना अवनीचा बर्थडे मृत्युंजय बंगल्यात. मला नाही माहित. वाटलंच मला. सरळ सरळ सांगा ना, तुम्हाला अवनीचा बर्थडे साजराच करायचा नाहीये. काय बडबडतीयस? अवनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मला का नाही आवडणार? मग मला काय माहित, हे काय उत्तर झालं का? वहिनी, तू जरा वाद वाढवू नको. तो तसं म्हणतोय त्याला काहीतरी कारण आहे. प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम? मी मृत्युंजय बंगल्याची सगळी सजावट करायला एका मुलीला सांगितलं होतं, पण अजून काहीच तयारी झाली नाही. का? आता का ते मी तुला नाही सांगू शकत, कारण मलाही माहित नाही. पण मी तिला पैसे ट्रान्सफर केल्यापासून ती गायब आहे आणि फोनही उचलत नाही. नक्की की भावाची बाजू घेतोय? वहिनी, अगं तसं काही नाहीये. भावाची बाजू घेतोय म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही, मला माहितीये की तुमची इच्छा नाहीये अवनीचा बर्थडे मृत्युंजय बंगल्यामध्ये साजरा करायची.
कोण म्हणाला तुला हे म्हणायला कशाला पाहिजे, दिसतंय ना. हे जरा अति होत आहे. तू काही बडबड करू नकोस काय तुम्ही ना. दोघंही जरा भांडू नका प्लीज. क्षितिज, तू मध्ये पडू नकोस. मला माहिती आहे हा सगळा यांचाच प्लॅन असणार. काही कधी मनासारखं होऊच द्यायचं नाही. मला वाटतं मी बांजोटी राहिली असते ना तर बरं झालं. अवनीला जन्मच द्यायला नको होता मी. वहिनी अगं काय बोलतेस तू? अरे तू काय अक्कल गहाण टाकलीस का? काही काय बडबडतीस? मग दोघांची भांडणं होत होती तोपर्यंत ठीक होत, पण आता अवनीला कशाला आणताय या सगळ्यामध्ये? तिची काय चूक आहे? वहिनी अगं काय चालवलंयस तू हे? या घरात मी पुन्हा हे सगळं ऐकून घेणार नाही, कळलं? सॉरी. ओ साक्षीताई,